मी आज प्रत्येक कार्यक्रमाला मुंडे साहेबांची उणीव आम्हाला भासते। मुंडे साहेबांना आम्ही नेहमी श्रद्धांजली वाहतो, त्यांची ही कर्मभूमी जन्मभूमी आहे। पण आज अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत उपमुख्यमंत्री म्हणून एक रेकॉर्ड रचला, त्या सन्माननीय अजितदादा यांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली। आज अजितदादा असते तर हे एक्सपो त्यांना खूप आवडला असता, त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या, खूप कौतुक केलं असतं। साहेब असते तर मला हे काही करावंच लागलं नसतं, हे साहेबांनीच केलं असतं। पण ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या उरावर पाय देऊन आपल्याला पुढे जावं लागतं। तर प्रत्येक परिवारामध्ये असं दुःख येतं आणि त्याच्यामध्ये उभं राहण्याचं ईश्वर त्यांना बळ देतो। लोकांमध्ये केलेली पुण्याई काम प्रेम हे कामी येतं। मला ग्रामीण विकास खातं आधी मिळालं होतं, तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गावाला 25-15 नावाचा फंड कधी माहीत नव्हता, तो गावागावामध्ये झाला। गावागावामध्ये पाण्याच्या योजना, ग्रामपंचायतचे कार्यालय, पंचायत समिती एकही नव्हती बीड जिल्ह्यामध्ये, पंचायत समितीचे इमारत, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार, जेथे मी जेव्हा मंत्री झाले ते 2,500-3 हजार टँकर होते, ते टँकर मुक्त जिल्हा करण्याचा जे प्रवास होता, असे अनेक कामं करता आले। हा माझा जिल्हा दुष्काळी आहे, हा जिल्हा मागासलेला आहे असं म्हणून जेव्हा या जिल्ह्याचे नेतृत्व करते तेव्हा काम करण्यासाठी जास्त संधी असते आणि त्यामुळे या लोकांसाठी काम करण्यासाठी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी अनेक कामं केले। मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं। 550 कोटी रुपयाचं हे महाविद्यालय बीडमध्ये होत आहे। अजितदादांनी मला मागितलं होतं बारामतीसाठी, मी म्हटलं अजितदादा मी 2 मंजूर करते, दोन्हीला तुम्ही बजेट द्या। ते म्हटलं बरोबर आहे ताई, तुम्ही तर आम्ही मागितलं बीडचंही करून घेतलं। म्हटलं हो, आणि आम्ही 2 महाविद्यालयांना परवानगी दिली। आणि आता हा महापशुधन एक्सपो आहे, मी इन्स्ट्रक्शन्स दिले होते की या महापशुधन एक्सपोचं फोकस हे पशु असावे, पशुवर झालेले प्रयोग असावे, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे असावं आणि ह्याच्यातून ग्रामीण भागातला तरुण उद्योजक कसा बनेल हे असावं। आत्ताच आमच्या सचिवांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत। त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव द्यावं, कारण पशुधन खात्याची योजना आहे, तर जे काही त्याला नाव येईल ती योजना करत आहोत। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली। ते पण असंच झालं की दादांच्या टेबलवर कॅबिनेटची नोट होती आणि दादा एक आमची मीटिंग चालू होती आणि एका हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना। म्हटलं दादा ही जमीन मी देते, पण तुम्ही आधी आमच्या ह्याच्यावर सही करा। तर ते हसत होते की ताई बरोबर आपलं काम करून घेतात। म्हटलं माझं काम नाही दादा, सामान्य माणसाचं शेतकऱ्यांचं काम आहे। त्यांना खूप आवडला प्रपोजल, कौतुक केलं त्यांनी, मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं। केंद्र शासनाच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिलेला। आता इथे सगळे पशुपालक आलेत, उद्या मी परत बोलीन, काही मुद्दे रिपीट होतील, पण इथे जे पशुपालक आलेत त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे। कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे तुम्हाला। तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे तुम्हाला। प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पशुधनामध्ये वाढ होण्यासाठी, पशुउद्योग वाढवण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत मिळणार आहे।